नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच खरीपचा जो काही पीक विमा भरणं चालू आहे 2025चा. त्याच्यामध्ये आता फक्त शेवटचे तुमच्याकडे जर पाहिलं तर फक्त 14 दिवस बाकी राहिलेले आहेत. 31 जुलै 2025 ही शेवटची तारीख आहे. तर ज्यांचा कुणाचा विमा भरायचा राहिला असेल त्यांनी लवकरात लवकर आपला जो काही विमा असेल, आपल्या पिकाचं नुकसानीपासून आपल्याला जो काही संरक्षण मिळावं म्हणून जो विमा काढला जातो तो लवकरात लवकर भरून घ्या. शेवटच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर जास्त सर्व शेतकरी शेवट एकदाच गर्दी करतात. त्याच्यामुळं जे काही साईट असेल तर साईटवरती प्रॉब्लेम किंवा लोड झाल्यामुळं साईट सर्व्हर डाऊन होऊन जात असणे किंवा आधारची साईट डाऊन होऊन तुम्हाला जे पाहिलं तर आधारचा जो काही तुम्हाला आता मोबाईलवर OTP पाहिजे आहे तो OTP यावा लागतो. जर OTP येत नसेल तर तुमचा फॉर्म भरला जात नाही. आणि पूर्वी कसं होतं तर जे काही सेतू चालक असतील, केंद्र चालक असतील, जे विमा भरत असतील त्यांनी काय करायचे की दिवसा जर साईट चालत नसेल तर ते दिवसभरात अर्ज गोळा करून घ्यायचे संपूर्ण आणि सायंकाळी रात्री बसून त्यांनी जेव्हा चालेल तेव्हा ते भरत होते विमा. परंतु आता सध्या तसं करता येत नाही आहे, कारण की तुमचा अर्ज भरत असताना तुमच्या मोबाईलवरती OTP येतो आणि तो OTP तुम्ही त्यांना दिल्याशिवाय तुमचा अर्ज भरला जात नाही. म्हणून रात्री अर्ज भरण्याचा आता विषय नाही आहे. त्याच्यामुळं जेव्हा तुमचं वेळ असेल त्या पद्धतीनं तुमचं 31 जुलै 2000 पूर्वीच्या अगोदरच तुमचे विमा फॉर्म भरून घ्या. आणि त्याच्यामध्ये जर कोणी फार्मर ID काढलेली नसेल तर लवकरात लवकर तुमचे फार्मर ID काढून घ्या, कारण की फार्मर ID काढल्याशिवाय तुम्हाला विमा भरता येणार नाही आहे. फार्मर ID तुम्ही जर काढला तर तुमचं 2-3 घंट्यानं तुमचा फार्मर ID जो काय असेल तो जनरेट होतो. त्यानंतर तुम्ही तो विमा भरू शकता. अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला होता. तो माहिती जर उपयोगी वाटत असेल तर तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.